प्रतिबंधात्मक कारवाई करून चांगल्या वर्तवणुकीचा बॉन्ड घेतल्यानंतरही पुन्हा भांडण तंटा करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यावर फुलंब्री पोलिसांनी कठोर कारवाई केली. अनवर कादर शाह याची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अनवर शाह याच्या विरोधात यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून चांगल्या वर्तवणुकीबाबत बॉन्ड घेण्यात आला होता. मात्र 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता सावंगी येथे त्याने पुन्हा भांडण तंटा करून शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी पूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईतील बॉन्डच्या अटींचा भंग केल्याने पोलिसांनी पुढील प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. भविष्यातही त्याच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या आदेशानुसार त्याला हर्सुल कारागृहात रवाना करण्यात आलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फुलंब्री पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड आणि गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला होता. दरम्यान नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. प्रतिबंधात्मक कारवाई झालेल्या व्यक्तींनी संबंधित अटी शर्तींचे पालन करावे. पुन्हा भांडण तंटा अथवा शांतता भंग करणारी कृत्ये केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी पोलिसांनी दिलाय. महावीर जयस्वाल, MC न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.